शासन निर्णय 14 मार्च 2024 नुसार नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे। या विनंतीनुसार बदली धोरण राबवण्यात यावे, समान काम समान वेतन देण्यात यावे, आरोग्य व अपघात विमा व अन्य इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ NHM संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे। काम बंद आंदोलन या जिल्हा परिषद नांदेड समोर आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमची प्रमुख जी मागणी आहे हे जे आंदोलन आहे केवळ नांदेड जिल्ह्यामध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 69 संवर्गाचे कर्मचारी काम करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की या ठिकाणी हे जे सर्व कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत आणि या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। यासोबतच 20 मागण्या इतर पण आहेत। या सर्व मागण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत आहोत शासनाकडे। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु मागणी देऊन सुद्धा त्यांनी आमची जी मागणी आहे ते मान्य केलेली नाही। आणि म्हणून या ठिकाणी आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की जर हे आमची जी मागणी आहे, जी रास्त मागणी आहे, लोकशाही मार्गाने आम्ही करत आहोत, ही जर मागणी मान्य नाही झाली तर यापुढे येणाऱ्या काळामध्ये हे जे आंदोलन आहे उग्र स्वरूपाचं करावं लागेल। त्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व नीतीचा आम्हाला अवलंब करावा लागेल। आणि या ठिकाणी जी आमची जी मानसिकता आहे, आमच्या कर्मचाऱ्यांची जी मानसिकता आहे ती बिघडलेली आहे आणि या मानसिकतेतून जर आमच्या कर्मचाऱ्यांनी काही बरं वाईट केलं तर याचं सर्व श्रेय म्हणजे या शासन जबाबदार आहे। मी कंत्राटी आरोग्य सेविका आहे। गेल्या 15 वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। आमची हीच मागणी आहे की शासनाने GR काढून सुद्धा GR ला आज 17 महिने झाले तरी त्या GR ची अंमलबजावणीनुसार आम्हाला ऑर्डर भेटलेला नाही। आणि आपण बघत आहात की इथे 15 ते 20 वर्षापासून कार्यरत असलेले सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी, याच्यात डॉक्टर्स असेल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, टोटल आरोग्य विभागातले सर्व कर्मचारी संपावर आहे। आणि आज पहिला दिवस आहे। आज आमचं बेमुदत आंदोलन आहे आणि जोपर्यंत सरकार आम्हाला आमच्या मागण्या मान्य करत नाही, आम्हाला ऑर्डर देत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार।